सोलापूर महानगरपालिकेच्या 7 विषय समिती सभापतीपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाच्या अनुषंगानं महानगरपालिका कौन्सिल हॉल इथं निवड प्रक्रिया पार पडली। प्रत्येक समितीसाठी एकमेव वैध अर्ज प्राप्त झाल्यानं अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळी यांनी 7ही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं। स्थापत्य समिती सभापतीपदी विजया चिप्पा यांची अविरोध निवड झाली। याचबरोबर विधी समिती सभापतीपदी सत्यजित वाघमोडे यांची देखील बिनविरोध निवड यावेळी करण्यात आली। याचबरोबर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतीपदी सुनील खटके यांची देखील अविरोध निवड यावेळी झाली। शहर सुधारणा समिती सभापतीपदी स्वाती बडगू यांची अविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं। याचबरोबर मंडई आणि उद्यान समिती सभापतीपदी राजशेखर पाटील यांची निवड देखील बिनविरोध झाली। कामगार व समाज कल्याण समिती सभापतीपदी श्रद्धा पवार तर महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदी निर्मला जंगम यांची निवड झाली। निवड जाहीर झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी नवनिर्वाचित 7ही सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसंच अन्य पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांमार्फत शहराच्या विकासाला गती देत नागरिकाभिमुख कामकाज प्रभावीपणे राबवण्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। निर्मला हरीश जंगम यांची महिला बाल कल्याण समिती सभापतीची निवड झाल्याची घोषित करतो। सदर सभेमध्ये एकूण 7 सभापती पदाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे या सभेचे कामकाज संपले असे मी विकास अधिकारी म्हणून जाहीर करतो। धन्यवाद। तुम्हाला पुढची दिशा काय असेल हो ते नमस्कार, मी निर्मला हरीश जंगम। प्रथमतः भाजपा पक्षाचा आभार मानते की त्यांनी मला ही पद दिले, त्याबद्दल मी पक्षातील सर्व नेत्यांचे आभार मानते। माननीय पालकमंत्री गोरे साहेबांचा आभार मानते, त्यासोबत आणि महापौर, उपमहापौर ताई आणि आमच्या अध्यक्षताई सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। त्यासोबत माझा समाज हा प्रत्येक वेळेस माझ्यासोबत राहिला, त्यासाठी मी प्रथमतः समाजाचा आभार मानते। त्यासोबत माझ्या ज्या सासऱ्यांनी प्रत्येक वेळेस मला पावलोपावलीच्या प्रोत्साहन दिलं, ज्या सल्ला दिला, त्यासाठी मी सर्वांचा आभार मानते। प्राधान्यक्रम कुठल्या कामासाठी? प्राधान्यक्रम तर पहिल्यांदा सुरुवातीला जो मेन उद्देश आहे महिलांचा सक्षमीकरणासाठी, त्यांच्यासाठी जे काही उपक्रम राबवता येतील ते प्रथमतः प्रयत्न करणार आणि ज्या बालकांना जे काही वंचित राहिलेत त्यांना कसं सक्षम करणार त्यावरती आम्ही जास्त फोकस करतो। महिला बालकल्याण निधी समितीचा निधी कमी पडतो, केंद्राचा आणि राज्याचा निधी आणण्यासाठीचे काय प्रयत्न असतील तिकडे काय केलं? सगळ्यांना जसं माहीत असेल की भाजपा कधी निधीच्या बाबतीत मागं राहत नाही यावेळेस, तर तसंच आम्ही ज्या काही योजना करण्यासाठी निधीची अडचण येतील प्रत्येक वेळेस आमच्या पक्ष पाठपुरावा करेल। एकदम पहिल्यांदा आम्ही सर्व सोलापूरवासियांचं या ठिकाणी थोडं जोरात प्रथम माझा प्रभाग आणि सोलापूरवासियांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्हाला आमच्या प्रभागातील मतदारांनी निवडून दिलं, आमच्यावर जो काय विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थ धरून सोलापूर शहरातील सर्व ज्या काही मंडई, उद्यान असतील, आमच्या सर्व सदस्यांना घेऊन या ठिकाणी सोलापूरचं चांगलं काम करण्याचं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी केलं। अनेक मंडळी लोक अगदी म्हणजे 2 चरणाच्या प्रकार तयारीत आहेत, अनेक मंडळी उद्यान आहेत, अनेक मंडळी अनेक बागेच्या जागा तशाच आहेत, अनेक जागा त्याच्यावर काय होतं? नाही सर, आम्ही काय आता पहिल्यांदाच एकदा सगळं आम्ही तर प्रत्येक सदस्यांना घेऊन त्या ठिकाणी भेट देऊन ज्या काही अतिक्रमण झाले असतील, ज्या काही तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे झालं असेल तर आम्ही त्याचा पूर्ण महापालिकेच्या ताब्यात त्या सगळं मंडळी उद्यान
आधुनिक पद्धतीची मान्य होईल मंडळीची की शहरामध्ये अनेक जुन्या पद्धतीचेच मंडळी नाही आहेत नाही देखील आहेत. आता सध्या पालकमंत्री आपले जयकुमार माने मालक जयकुमार गोरे साहेब आणि जयकुमार गोरे साहेब आणि चारी आमदार साहेब आणि माझे आमदार दिलीप माने साहेब यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आम्ही नवीन मंडळी ज्या काही तुमचं या ते नवीन या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. रस्त्यांसाठीच्या किंवा फेरीवाल्यासाठीच्या काय उपाययोजना असतील? आता आम्ही त्या सर्वांच्या विचारानं त्या ठिकाणी आम्ही त्या भाजीपाला विक्रेते सर्व शेतकरी असतात त्यांचाही विचार करून आपण त्या ठिकाणी त्यांचा बसण्याची व्यवस्था आणि सोलापूरवासियांना मी हात जोडून विनंती करतो त्यांनी रस्त्याच्या कडेला भाजी घेऊ नये हे प्रथम त्यांनी मंडई केले ते मंडईमध्ये जात नाहीत त्या मंडईत जर भाजी घेतली तर भाजी विक्रेते रस्त्यावर येत नाहीत एवढं मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. समितीकडून केलेल्या शिफारशी सूचना सर्वसाधारण सगळीकडे मान्य होतील असं वाटतंय का तुम्हाला? तेवढे अधिकार आहे? या ठिकाणी पक्षनेते महापौर साहेब त्यांनी आता या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं की समितीकडून ज्या काही जातील प्रश्न सूचना शिफारशी त्या सूचना शिफारशी सगळं स्वीकारण्याचं या ठिकाणी त्यांनी वचन दिलं. तुमच्या समितीमध्ये विरोधक किती आहे? नाही आमच्या समिती सर्व MIM किंवा नाही आमचं आहेत पण त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही सर्व पुढे कार्य करणार. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. ओके रोड. हां. नमस्कार. श्रद्धा किरण पवार माझी कामगार कल्याण समितीमध्ये सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल मी जे भारतीय जनता पार्टीचे तसेच महापौर असू दे उपमहापौर असू दे सभागृह नेता असू दे तसेच शहराध्यक्ष असू दे त्यांचे मी सर्वांचे मनापासून आभार मानते. प्राधान्यक्रम कशाला द्याल तुमची कामगार कल्याण समितीकडे? प्राधान्यक्रम म्हटलं तरी मी म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा कामगार आहेत त्यांच्या ज्या काही बाबी किंवा योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन. तसेच अनुकंपा खालील नियुक्त्या असतील एखाद्याचे वडील किंवा कामगार मृत झालेले असतील तर त्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळवून देईन. तसेच आरोग्य असू दे महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी आरोग्य योगा किंवा त्यांच्या मुलांसाठी शिक्षण कौशल्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आपण केलेल्या सूचना शिफारसी सभागृहाकडे मान्य होतील असं वाटतं? हो 100% होती. आम्ही आमचे सदस्य आम्ही 8 जण आहोत असं 100% देण्याचं म्हणजे काम करून सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न किंवा कामगारांचे प्रश्न 100% मांडण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून आम्हाला त्यांचा रिस्पॉन्स 100% मिळेल याची खात्री देते. अपंगासाठीची विशिष्ट योजना आपल्याकडे आहे त्यांच्यासाठीचं काय योगदान असेल तुमचं? अपंग दिव्यांगांसाठी ज्या काही योजना आहेत म्हणजे स्वनिधी त्या आम्ही अंमलात आणीन आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्या सभासदांमध्ये MIMचे देखील सदस्य आहे सन्मान मिळेल MIMला? हो नक्की मिळेल. पुन्हा एकदा कुणाचे आभार व्यक्त कराल सभापती पदासाठी? सगळ्यांचे मी मांडले तसे माझे सदस्य असतील ह्या कामगार कल्याणचे सदस्य असतील आणि तसेच आमदार असू देत पालकमंत्री असू देत आणि म्हणजे पूर्ण भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मंडळ आपला आभार.